आणि यानंतरच्या बातम्या महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईच्या संकटाच्या। नांदेडच्या पोमनाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे। पाणी टंचाईचा प्रश्न न सोडवल्यानं लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप आहे। नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेनं कहर केलाय। उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यानं नांदेडमधील जलसाठ्यांमध्ये मोठी घट होताना दिसते। परिणामी अनेक गावं आता पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे समस्येत आहेत। नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात तीव्र पाणी टंचाई आहे। 30 वर्षांपासून गावात पाण्याची समस्या कायम आहे। उन्हाळा सुरू झाला की गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागते। गावात एक छोटीशी विहीर आहे। याच विहिरीतून अवघं गाव पाणी भरतं। दिवसभर कुणाला 2 हंडे कुणाला 4 हंडे इतकंच पाणी मिळतं। त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी आमदार खासदारांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। 20 वर्षापासून आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, तरी पण सगळे कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही। कारण पाण्याची समस्या आजपर्यंत आमच्या इथला कोणता आमदार सोडलेला नाही ना कोणते खासदार साहेबांनी सोडलेले नाही। कारण मतदानाच्या वेळेस येतात, मतदान मागतात, हाजी करून मतदान आमच्याकडून घेऊन जातात, निवडून जातात। निवडल्याच्या नंतर आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी तयार नाही। फक्त की आम्हाला पाणी टंचाई बरोबर करून द्यावं एवढंच आहे, दुसरं काय नाही। आता डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवावं, कडकड उन्हामध्ये, उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, पाणी नाही, कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की। आडात पाणी आहे, घाण पाणी भरायला, पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी नाही बरोबर बघाले। 20 वर्षापासून पाणीच नाही, असंच आहे। कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं। आम्हाला काय बैल नाहीत, काही नाही। लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून, आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी। जी अवस्था ग्रामीण भागाची तशीच काहीशी अवस्था मुंबईची। 15 मे पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात होणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं आटू लागली आहेत। 7 धरणांमध्ये मिळून 28.35% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। भातसा आणि अप्पर वैतरणामध्ये राखीव पाणीसाठा उपलब्ध आहे। हा उपलब्ध पाणीसाठा 17 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच आहे। आणि धुळ्याचं तापमान 40 पार पोहोचले। बाष्पीभवनाचा वेग त्यामुळे वाढलाय आणि 12 प्रकल्पांमधील जलसाठा 49%वर आलाय। नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागण्याची शक्यता आहे। धुळे शहरात गेल्या आठवड्याभरापासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता जलसाठ्यावरती देखील या ठिकाणी झालेला पाहण्यास मिळत आहे। कारण 4 दिवसापासून तापमानाचा पारा हा 44-45 अंशापर्यंत गेला होता आणि त्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालं आणि या बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील जलसाठा हा 4% घटला आहे। एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी जलसाठा हा 49%वरती आला आहे। धुळे जिल्ह्यातील 12 लघु प्रकल्पांमध्ये आणि 44 मध्यम प्रकल्पांमध्ये आता जलसाठा हा कमी झाला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यात या ठिकाणी पाणी टंचाई आराखडा देखील हा तयार करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता जिल्ह्यातील ह्या वाढत्या तापमानामुळे आता जलसाठा हा कमी होत आहे। त्यामुळे धुळेकर नागरिकांनी देखील आता पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे। आणि दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाईचं भीषण संकट आहे। साताऱ्यातली 35 गावं, 186 वाड्या यांना पाणी टंचाईची झळ पोहोचते। जिल्ह्यात 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। विहिरी, बोरवेल आणि तलाव कोरडे पडू लागलेत। नागरिकांची चिंता वाढली आहे आणि लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा हे मोठं आव्हान ठरतंय। पाणीच नाही, काय पाणीच नाही प्यायला, तर ती काय टँकर चालू झाला या। किती दिवसापासून झालाय? तरी महिना झाला असेल चालू, महिना दीड महिना झाला असेल चालू आहे। मग आता प्रत्येक उन्हाळ्यात असं परिस्थिती असते? हो, प्रत्येक उन्हाळ्यात असतं असंच। पाण्याची आता सध्या लय टंचाई आहे आम्हाला। पाणी आम्हाला वेळ नसतं, उन्हाळ्याचा दिवस असतं तर पाणी वेळ मिळत नाही आम्हाला। पाण्याची अपेक्षा आमची की पाणी आमची सोय करावी पाण्याची। आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब बसल्याची माहिती आता समोर आली आहे। योजना मंजूर झालेली आहे, पण जळगाव मधलं चारमळी गाव तहानलेलं आहे। गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह आहे। योजनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आणि लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली।
61 लाखाची योजना गेल्या 4 वर्षापासून तशीच पडून आहे. त्या 61 लाखाचा 1 रुपया तिकडे खर्च झालेला नाही. पाण्याची टाकी नाही आणि तिथे असणारी विहीर अर्धवट आहे. कधीही त्याच्यामध्ये लोक जाऊन पडू शकतात आणि ज्या विहिरीमधून पाणी आणता आहे ती जवळजवळ 2 किलोमीटर दूर आहे. सातपुड्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये हिंस्र पशु प्राणी हे त्या भागामध्ये फिरत असतात. गरोदर बाया आहेत. 2-2 किलोमीटर पायपीट करावी लागते. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची तात्काळ चौकशी लावून आपल्या विभागामधील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि या गावाला पाणी देण्याचं तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.